बिस्किटच्या पुढे कुठपर्यंत पुन्हा निघत बिस्किट बी येऊ द्या, केळं बी येऊ द्या, पाण्याच्या बाटल्या तर बघायचं कामच नाही बाबा. काय चक्या असतात का नाही, कायच्या राजगिऱ्याच्या, शेंगदाण्याच्या, काही बी येऊ द्या. अहो महाराज, आपण पंढरपूरला गेलो तो आलं की बाब्याला भावली, बाब्याला असते का भावली, बाब्याला नाही बबीला म्हणे झालं. तुम्ही होत म्हणायला बाप्पा गुरुजी कसं पुढच्या वर्षी तारीख घ्या बाबा, पुढच्या वर्षी फेटात तुम्हाला बांधला नाही झालं आमचं. मी आलो तुम्हाला फेटाच बांधू बाबा. ठाला विठाला ज्या वेळेस या ठिकाणी आपण पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर काही ना काही वस्तू आणतो, पण त्या वाटानं जर गेलं ना काही सुद्धा घ्यायचं नाही. वाऱ्या केल्या, कोणी वाऱ्या केल्या, सगळ्यांनी वाऱ्या केल्या, तो कोपाला सुद्धा वारी केली, आमच्या नाथबाबांना वारी केली, सगळ्या संतांना वाऱ्या केल्या, पण देवापाशी काही मागितलं नाही. आणि त्यांनी नाही मागितलं म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याला स्वतः येऊन त्यांच्या घरी काम करावं लागत. काय शेणा महाराज होते, शेणा महाराज महिन्याची वारी होती बाबा, पांचाळ महिन्याची वारी पंढरपूरला. सात शेणा महाराजांना पाहिलं. शेणा महाराजांचा कोणता व्यवसाय होता? हा नावी, दाड्या बिड्या करायचं, हजामत करू बारीक, आम्ही वारीक 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 हजामत करू बारीक, हजामत करू वारीक, हजामत करू बारीक, आणि मग शेणा महाराजांना पंढरपूर मध्ये पाहिलं. आपला जे वस्त्र आहे त्याला वस्त्राला लावण्यासाठी एक गोटा घेतला, गोटा घेतला आणि घरी आले. घरी आल्यानंतर रात्री भोजन केलं, आराम चालू होता. रात्री दृष्टांत दिला भगवान पांडुरंग परमात्म्याने, शेणा वारी चुकली. शेणा महाराज म्हणले मी तर पंढरपूरला आलो होतो. नाही शेणा, तू पंढरपूरला माझ्यासाठी नाही आलास, तो दगड नेण्यासाठी आलतास. अहो महाराज, शेणा महाराजांना पुढच्या एकादशीला उचलला गोटा आणि चंद्रभागेमध्ये नेऊन टाकला. आले शेणा महाराज घरी, जेवण केलं, आराम चालू आहे. पुन्हा आणखीन दृष्टांत झाला, शेण्या पंढरपूरची वारी चुकली. शेणा महाराज म्हणले आता कशी चुकली, आता आलो होतो. नाही, गेल्या एकादशीला तो दगड नेण्यासाठी आला आणि हाच एकादशीला हो दगड जो आहे चंद्रभागेत टाकण्यासाठी माझ्यासाठी आला का? नाही महाराज. मग भगवंताने या ठिकाणी अशा अनेक प्रकारच्या भक्ताचं काम केलं न सांगता करी सर्व काम. मग शेणा महाराजाला दृष्टांत झाला. मग शेणा महाराजांना दगडत न्याला. आपले तर बघा ना, आषाढी एकादशीला बाबा 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 थैल्यात भरून असतात. महाराज आजी लय जास्त एका आजीचं होत, बोरगावला चालता येत नाही महाराज, डोसक्यावर एवढं मोठं गठोड. हळूहळू मी म्हणलो जे हरी माऊली, जे हरी कुठाल्या हाव, लांबाल्या हाव. हाव काय शब्द भाषा अशी असते महाराज. याच्यात काय हाव, याच्यावर बिस्किट हाव, मला द्याव ना. नाही म्हणली बाप्पा तुला कशाला, चहा पाजू का, चहा कडक कडक चहा. बघा तिचं बिस्कुट नको आपल्याला, आणि आपला चहा कडक कडक पाहिजे. महाराज चहा पाजला मदन बाबा, लय छान चहा, लय गरम चहा, कडक चहा. आणखीन एक देऊ का? द्याला महाराज. मी म्हणलं आजी चलता येईना, पायात पाय अडकायलाय, काय पब्लिक आहे, एवढं मोठं वज हे कशाला? हे माझा बाळू खाईन. आणि आजीला म्हणलं आजी कीर्तनाला जातात का? आपल्याला केव्हा टाइम आहे,
आपल्याला चालताच येई ना बघा आजी. आणि बिस्किट गोळा करायला तिकडं चालता येतं का? अशा पंढरपूरच्या वाऱ्या असतात मला. कवा देव पावन आपल्याला. अहो देवाचं नावच घ्यावं लागतं. आणि देवाला म्हणावं देव माझा आहे आणि मी देवाचा.